The poet has suggested all of us to change our routine. It means that we should not do the same thing again and again. Hmm? Let's take an example of our mother. Our mother wakes up early in the morning, and dusk, from dawn to dusk, she does the household works. But have we ever thought that is she happy with her work? ओके, आपली आई बघा सकाळी लवकर उठते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांची काळजी घेते, बरोबर? पण आपण असा विचार केलाय का आपली आई खरंच आनंदी आहे का? ठीक आहे. हो, आपली आई आनंदी आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या आईला घरकामाशिवाय दुसरं काम करू वाटत नाही. ओके, शी हॅज ऑल्सो पॅशन्स, शी हॅज ऑल्सो हर ओन इंटरेस्ट. ओके, सो द पोएट हॅज ऍडवाइस्ड अस नॉट टू डू द सेम थिंग अगेन अँड अगेन. ठीक आहे, कवी आपल्याला इथं सल्ला देतोय बघा, आपण एकच काम किंवा आपण तेच ते काम वारंवार करता कामा नये. वी शुड स्विच आवर वर्क. आपण आपलं सुद्धा काम बघा काहीतरी आपण जे नंतर ते बदललं पाहिजे. ओके, सी नेक्स्ट वन इज इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन व्हॉट विल हॅपन. ठीक आहे, आणि कवी आपल्याला हे सुद्धा आपण सल्ला देतोय की वी शुड चेंज आवर रुटीन. आपण बघा आपलं दैनंदिन जे काही काम आहे, आपलं जे काही नित्य नियमाचं काम आहे बघा, तर ते सुद्धा आपण बदललं पाहिजे, बरोबर आहे? आता विचार करा, जेव्हा लॉकडाऊनच्या अगोदर किंवा कोविड-19च्या अगोदर आपण सर्वजण शाळेमध्ये येत होतो, त्यावेळेस आपल्या सर्वांना वाटायचं अरे दररोज शाळा. ठीक आहे, असं व्हावं की दररोज कंटिन्यू 2-3 महिने सुट्ट्याच असाव्यात. ठीक आहे, आणि आता 2 नाही 3 नाही, जवळपास 4 ते 5 महिने झालं आपल्याला जे नंतर ते सुट्ट्या आहेत. आणि आपल्याला आता काय वाटते, कधी आपली एखादी शाळा जे नंतर ते सुरू होईल आणि कधी मी शाळेत जाऊ, बरोबर? म्हणजे बघा एखादं काम आपण वारंवार जर केलं तर त्या कामामधून आपल्याला आनंद आपल्याला अजिबात मिळत नाही. वी शुड चेंज आवर रुटीन. आपण बघा आपलं काम बदललं पाहिजे. ठीक आहे, सी राईट नाऊ आवर वर्क इज टू स्टडी, राईट? बट समटाइम्स वी शुड हेल्प आवर मदर इन हाऊसहोल्ड वर्क. We should help our younger sister in her study. We should help our elder brother in farming. बरोबर आहे, आपलं काम आहे बघा सध्या अभ्यास करणं, पण कधी कधी बघा आपण आपल्या आईला घरकामात मदत केली, आपल्या लहान बहिणीला तिच्या अभ्यासात मदत केली, आपल्या मोठ्या भावाला शेतीच्या कामात जर मदत जर केली तर त्यांना पण आनंद मिळेल. आणि आपल्याला सुद्धा बघा एखादं नवीन काम केल्याचा आनंद निश्चितच होईल. म्हणजे कवी इथं आपल्याला काय सल्ला देतोय की आपण बघा आपलं नित्यनियमाच्या कामामध्ये कधीतरी बदल केला पाहिजे. वी शुड चेंज आवर रुटीन. ओके, अँड अगेन द पोएट हॅज ऍडवाइस्ड अस टू विअर डिफरंट कलर्स. ठीक आहे, इथं कवी बघा आपल्याला असा सल्ला देतोय की आपण वेगवेगळ्या रंगाचे कपडे आपण घातले पाहिजे. ठीक आहे, आता तुमच्या समोर तर ते जोकरचं चित्र आलंय. याचा अर्थ असं नाही बरं का आपण जोकरासारखे कपडे जे तर ते घातले पाहिजे, बिलकुल नाही. ओके, वी शुड विअर डिफरंट कलर्स इन अ सेन्स दॅट वी शुड विअर द ड्रेसेस विच वी लाईक. आपल्याला ज्या रंगाचे, ज्या डिझाईनचे, ज्या प्रकारचे आपल्याला कपडे आवडतात तर ते सर्व कपडे आपण जे तर ते घातले पाहिजे. सगळे कपडे एकदाच नाही, आलटून पालटून आपण कपडे बघा घातले पाहिजे. इट मीन दॅट वी शुड एन्जॉय आवर लाईफ बाय विअरिंग डिफरंट कलर्स. ठीक आहे, आपण बघा वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आपण आपलं आयुष्य बघा रंगीबेरंगी आपण जे तर ते केलं पाहिजे. ओके, सी इट मीन दॅट वी शुड विअर डिफरंट कलर्स. ओके, अगेन और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. Okay, it means that the poet has advised us to talk with the strange people too. कवी आपल्याला इथं काय सल्ला देतोय की ज्या व्यक्तींशी आपला परिचय नाही, की ज्या व्यक्ती आपल्यासाठी अनोळखी आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा बघा सुसंवाद आपण साधला पाहिजे. and if we speak to strange people, at that time we can keep good and healthy relationships with them. आणि जर बघा आपण अनोळख्या व्यक्तीसोबत बोलत जर असू किंवा संवाद जर साधत जर असू तर तेव्हा बघा आपले जे काही संबंध आहेत तर ते निश्चितच चांगले बनतील. ठीक आहे, म्हणजे बघा तिसऱ्या स्टँजामध्ये कवी
आपल्याला काय सांगतोय? तुमच्या समोर आहे. द पोएट हॅज ऍडवाइस्ड अस नॉट टू बिकम स्लेव ऑफ बॅड हॅबिट्स. He also suggests us to follow some different paths or try to do the things which gives us happiness. One should not stick to only one thing. We are suggested to change our routine. It is quite monotonous. Monotonous means काय कंटाळवाणं. It is quite monotonous to do the thing again and again. We should also wear different clothes having different colors. The clothes we wear show our outer personality. We should also talk to the people whom we do not know. It is a sign of being sociable and friendly. बरोबर आहे. म्हणजे बघा, कवी आपल्याला काय सांगतोय? आपल्या ज्या काही आपण सवयीचे गुलाम बनता कामा नये. आपण तेच ते काम वारंवार करता कामा नये. कारण तेच काम वारंवार केल्यामुळे आपल्याला बघा कदाचित खूप कंटाळा येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आपल्या कामामध्ये थोडाफार बदल पण केला पाहिजे. ठीक आहे. आपण आपल्या आवडत्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत. कारण कपडे आपला बाह्य रंग किंवा बाह्य व्यक्तिमत्व दाखवतं. आणि जसे की बघा रंगीबेरंगी कपडे जसं आपल्याला आवडतात, अगदी कपड्यावरून बघा आपली मानसिकता किंवा आपलं व्यक्तिमत्व जे ना तर ते खुलून दिसतं. अगदी त्याच पद्धतीनं आपण अनोळखी व्यक्तींशी सुद्धा बोललं पाहिजे. कारण त्यामुळं आपण सोशिएबल म्हणजे आपण समाजशील आहोत, या समाजशील आहोत हे आपण सिद्ध करू शकतो. लेट्स सी द फोर्थ स्टॅन्झा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जर तुम्ही तुमचं आवडतं काम करत जर नसाल, ठीक आहे. तुमच्या समोर आता एक चित्र आहे बघा, 3 इडियट्स मधला एक तो हिरो आहे, ठीक आहे. तर त्याला ऍक्च्युली तर त्याने ऍडमिशन घेतलं असतं इंजिनिअरिंगला, बरोबर आहे. आणि त्याला आवड असते फोटोग्राफीची, बरोबर आहे. मग जेव्हा त्याचा जो काही मित्र आहे रॅन्चो असं त्याला सल्ला देतो की तू तुझ्या आवडीचं काम कर, म्हणजे फोटोग्राफीकडे लक्ष दे. तर तेव्हा जेव्हा आणि तो बघा नंतर फोटोग्राफीमध्ये खूप सक्सेसफुल जे ना तर ते होतो, बरोबर आहे. मला वाटतं तर ते फरहान काहीतरी त्याचं नाव आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या आवडीचं काम तुम्ही जर करत जर नसाल, ठीक आहे, तर तुम्ही निश्चितच भविष्यकालीन काय आता वर्तमानकालीन आनंदाला सुद्धा तुम्ही मुकत आहात. ठीक आहे. इट मीन दॅट डू द थिंग्स ऑफ युअर लाइकनेस ऑर इंटरेस्ट. सच थिंग्स गिव्ह हेवनली जॉय टू यू. दे अराइज युअर एक्साइटमेंट. म्हणजे कवी आपल्याला असं सल्ला देतोय की तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही निश्चितच करा आणि या गोष्टीमधून तुम्हाला खूप आनंद जे ना तर ते मिळतो. आणि तुम्हाला बघा एक प्रकारची उत्कंठा सुद्धा, एक प्रकारची एक्साइटमेंट, एक प्रकारची बघा तर त्याला म्हणता येईल एक प्रकारचं आवड किंवा एक प्रकारचा छंद तुम्हाला तुमचा जे ना तर ते जोपासता येईल. सो डू द थिंग्स ऑफ युअर लाइकनेस. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करा. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स. आणि त्याच्यामधल्या बघा आता ज्या काही अनस्टेडी इमोशन्स आहेत, टर्ब्युलंट म्हणजेच काय अनस्टेडी. आता ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीमध्ये कधी कधी थ्रिल पण असतं बरं का. त्या गोष्टीमध्ये बघा कधी कधी एक प्रकारचं थरारक अनुभव सुद्धा तुम्हाला जे ना तर ते मिळतो. समजा आता ट्रेकिंग आहे किंवा हायकिंग आहे, ठीक आहे, गिर्यारोहण. समजा एखाद्या व्यक्तीला आता ट्रेकिंग एखादा पर्वत जे ना तर ते चढायचं आहे, त्याला आवडतो. पण ट्रेकिंग करताना त्याच्यामध्ये रिस्क आहे, ठीक आहे. आता रिस्क जरी असली तरी पण बघा तर त्याला त्या कामामधून आनंद मिळतो. ओके. सो दॅट थ्रिल, दॅट frightenness is also a kind of joy. Okay. And see, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. म्हणजे ज्या गोष्टीमुळे बघा की तुम्हाला काय होतं की तुम्हाला आनंद मिळतो, ज्या गोष्टीमुळे बघा तुमचे डोळे जे ना तर ते चकाकतात. आणि त्या गोष्टी जर तुम्ही करत जर नसाल तर निश्चितच बघा तुम्ही भविष्यकालीन आनंदाला तुम्ही मुकत आहात. इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड. आता सी द लास्ट stanza. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, again you start dying slowly. जर तुम्ही बघा तुमचं आयुष्य नाही जर बदललं, ठीक आहे, की आयुष्यामध्ये बघा काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. काय काय महत्वाचं आहे? जसं की बघा आता जॉब, नोकरी. ओके. बिकॉज जॉब गिव्स यू सिक्युरिटी. कारण नोकरी बघा तुम्हाला जे ना तर ते सुरक्षितता देते तुम्हाला.
बरोबर आहे. आणि समजा जर त्या नोकरीसोबतच तुम्ही जर आनंदी जर नसाल किंवा जे काम तुम्ही करताय त्या कामामधून तुम्हाला समाधान जर मिळत जर नसेल, तर निश्चितच बघा तुम्हाला आनंद घेता येणार नाही. अगदी त्याच पद्धतीने बघा अशी व्यक्ती की जी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते, ठीक आहे, पण ती व्यक्ती तुमची तेवढी काळजी घेत नाही, ठीक आहे, तर तेव्हा बघा त्या व्यक्तींपासून तुम्हाला आनंद अजिबात मिळणार नाही. ओके. सो इट मीन्स दॅट यू कॅन चेंज युअर जॉब. तर तुम्ही बघा तुमचं नोकरी तुम्ही जे ना तर ते बदलली पाहिजे जर आनंद देत नसेल तर, परंतु याचा अर्थ असं नाही बरं का, ठीक आहे. जर एखादी नोकरी तुम्हाला सिक्युरिटी जर देत जर असेल, तर निश्चितच बघा विचार करा किंवा तर त्या नोकरीमध्ये तुमचं मन लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. Okay, see, if you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, you start dying slowly. Okay, suppose you hate your job. समजा बघा तर तुम्हाला तुमचा तुम्हाला एखादी नोकरी किंवा एखादं काम तुम्हाला जे ना तर ते आवडत नाही, ठीक आहे. ऍट दॅट टाइम यू कॅन फाइंड और यू कॅन सर्च फॉर अदर जॉब. तर बघा तुम्ही दुसरं एखादं काम तुम्ही निश्चितच बघा शोधू शकता की त्या कामामधून तुम्हाला निश्चितच येणार तर ते आनंद मिळेल. ओके. सी इट मीन दॅट वेन यू डू द जॉब ऑफ युअर लाइकनेस, at that time you will get two things. First of all, you will get expected salary, and another thing is that you will get happiness. Okay. Or when you आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर लवेबल पर्सन. आणि जर बघा तर एखाद्या व्यक्तीसोबत तर तुम्ही समाधानी जर नसाल, ठीक आहे, आता समजा आता तुमचा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, ठीक आहे, आणि तुम्ही तुमच्या मित्राची किंवा तुमच्या मैत्रिणीची बरीच किंवा भरपूर काळजी घेता, परंतु तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण जर तुमची वारंवार अवहेलना किंवा अपमान जर करत जर असेल, तुमची काळजी जर घेत जर नसेल, तर त्या व्यक्तीसोबत राहण्यात अजिबात काही स्वारस्य नाही. सो यू कॅन इट डज नॉट मीन दॅट यू हेट दॅट पर्सन. याचा अर्थ असा नाही बरं का तर तुम्ही त्या व्यक्तीचा द्वेष केला पाहिजे, ठीक आहे. उलट याचा अर्थ असा आपण घ्यायला पाहिजे की जर आपण त्या व्यक्तीची आपण एवढी काळजी घेतोय आणि ती व्यक्ती आपली तेवढी काळजी घेत नाही किंवा आपली तेवढी दखल जर घेत जर नसेल, तर आपण निश्चितच त्या व्यक्तीची संगत सोडायला हरकत नाही. If you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. Okay, see, it means that the poet has advised us, if you will not take a risk for uncertain things or will not chase your dream, you lose the thrill or excitement in life. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघा ज्या गोष्टी अनिश्चित आहेत, अनिश्चित गोष्टींसाठी तुम्ही जर धोका पत्करला नाही किंवा तुमचं जे काही ध्येय आहे तर त्या ध्येयाचा पाठलाग केला नाही, तर ते ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न जर केला जर नाही, तर तुम्ही निश्चितच बघा भविष्यकालीन आनंदाला मुकत आहात. आणि तुम्ही बघा आयुष्यामध्ये जी एक प्रकारचं रोमहर्षक वातावरण असतं किंवा जी एक्साइटमेंट असते, जी काही थ्रिल असतं, तर त्याला बघा तुम्ही निश्चितच जे नंतर ते मुकत असता. ओके. द पोएट हॅज सजेस्टेड ऑल ऑफ अस टू टेक रिस्क फॉर अनसर्टन थिंग्स. बरोबर. इथं कवी बघा आपल्याला असं म्हणतोय की आपण आयुष्यामध्ये जोखीम, आयुष्यामध्ये बघा धोका आपण पत्करला पाहिजेच. बरोबर आहे. आता कधी कधी काय होतं बघा आपल्या आता तुम्हा सर्वांना आता गाडी चालवायला तर येत असेल, बरोबर आहे, किंवा सायकल चालवायला तर येत असेल, पण बघा आता सायकल शिकताना कित्येक वेळेस तुम्ही पडला असाल, एकदा, दोनदा, तीनदा, 5 वेळेस तुम्हाला बऱ्याच वेळेस शरीरावर जखम झाली असेल, परंतु तुम्ही सायकल शिकणं सोडून दिलं होतं का? बिलकुल नाही. एक प्रकारची तुम्ही रिस्कच घेतली होती ना. बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीने बघा एखादं तुमचं जे आहे ना तर ते एक ध्येय आहे आणि ते ध्येय खूप मोठं आहे. ते ध्येय खूप जे आहे ना तर ते बघा उंच आहे. आणि ते ध्येय प्राप्त करताना तुमच्या रस्त्यामध्ये कितीही अडथळे जरी आले, तर तुम्ही बघा तर त्या अडथळ्यावर मात केली पाहिजे, म्हणजेच काय तुम्ही रिस्क घेतली पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला आता 9वीला तुम्हाला एक धडा आहे याच्यामध्ये बी स्मार्ट, तो तुम्ही कदाचित शिकला असेल. त्याच्यामध्ये एक वाक्य बघा, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. बरोबर आहे. तर तसंच बघा रिस्क इज देअर इन एव्हरी वर्क
it depends upon us how should we tackle with that situation. प्रत्येक कामामध्ये आज जोखीम आहे. आता फक्त फरक एवढाच आहे, आपण त्या परिस्थितीला कसं हाताळतो ते. याचाच अर्थ असा आहे, आपण अनिश्चित गोष्टींसाठी सुद्धा आपण जोखीम घेतली पाहिजे. ठीक आहे. अगेन वी शुड चेज आवर ड्रीम. आपण आपल्या ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे. फक्त ध्येय ठरवून उपयोग नाही, त्या ध्येयासाठी बघा, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा आपण केले पाहिजेत. ओके. सी, when many people advise you and you are baffled, listen to your inner voice and take decision. आता कवी आपल्याला म्हणतोय बघा, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ऍट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस. आता तुमच्या प्रगतीसाठी बरेच जण तुम्हाला सल्ले देतात. तुमचे पालक असतील, तुमचे मित्र असतील, तुमचे शेजारी असतील, तुमचे पाहुणे असतील, बरोबर आहे. आणि जेव्हा केव्हा तर तुम्ही गोंधळून जाता, तर तेव्हा बघा तुमच्या मनाचं ऐका. लिसन टू युअर इनर व्हॉइस अँड टेक डिसिजन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप गोंधळलेले असता, तर तेव्हा बघा, तर तुम्ही तुमच्या मनाचं तुम्ही ऐकलं पाहिजे. ठीक आहे. जेव्हा आपल्याला बरेचसे जण सल्ले देतात, तू हे कर, ते कर, ठीक आहे, तर तेव्हा आपण बघा, निश्चितच आपण एकदा तरी आयुष्यामध्ये, किमान एकदा तरी आपण आपल्या मनाचं जे आहे तर ते ऐकलं पाहिजे. इट मीन्स दॅट वी शुड टेक आवर ओन डिसिजन. आपण स्वतःचा निर्णय स्वतः घेतला पाहिजे. आणि तर त्या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे, तर त्या परिणामाला सुद्धा बघा आपण एकटे जे नाही तर ते सामोरं गेलं पाहिजे. ओके. सी, इट इज सेड दॅट लिसन टू अदर्स बट टेक युअर डिसिजन. ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे. म्हणून बघा, तुमच्या अवतीभोवती बघा बरेच जण तुम्हाला एखादं काम करायला सल्ला देत असतील, आणि तुम्ही जर गोंधळून गेला जर असाल, तर त्या क्षणी बघा, किमान एकदा तरी तुमच्या मनाचं ऐका. टेक युअर ओन डिसिजन. ओके. सो दिस इज द पोएम, अँड वी विल डील the paraphrase of last stanza. The poet has indirectly suggested us to change the things which do not give pleasure to us, whether it may be job or a loving person. We should also be ready to take risk for uncertain things in life. We have to chase our dream until we reach it. We should listen to our inner voice and take decision independently. Okay. So what we learned from the poem, या कवितेमधून आपण काय शिकलो, तर बघा, the poet has advised all of us to live life happily. कवी आपल्याला इथं सल्ला देतोय की आपण आपलं आयुष्य आनंदानं जगलं पाहिजे. He has mentioned some do's and don'ts to he has mentioned some do's and don'ts to enjoy life. आपलं आयुष्य आनंदी करण्यासाठी तर त्यांना काय काय गोष्टी करायच्या आणि काय काय गोष्टी टाळायच्या हे पण सांगितलेलं आहे. अगेन, वी शुड नॉट लिव्ह व्हेरी टिपिकल लाईफ. आपण एकदम प्रमाणबद्ध किंवा साचेबद्ध जीवन जगता कामा नये. ओके. वी शुड लिव्ह लाईफ व्हेरी एन्थुजियास्टिकली अँड चिअरफुली. वी हॅव टू चेंज आवर पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लाईफ. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. जीवन हे खूप सुंदर आहे आणि तर त्या जीवनाचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. वी मस्ट कीप पॉझिटिव्ह थिंग्स इन आवर माइंड. येस, हे खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टी ठेवल्या पाहिजेत. वी शुड बी सराउंडेड बाय पॉझिटिव्ह थॉट्स. वी शुड ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक. आयुष्यामध्ये नेहमी आपण आशावादी राहायला पाहिजे, निराशावादी अजिबात नाही. And if we become optimistic, we can definitely take pleasure of life. Yes, we should face life whatever it gives us. आणि आयुष्य बघा, जे आपल्याला देतं तर ते आपण घेतलं पाहिजे. ठीक आहे. आयुष्यानं आपल्याला जर यश दिलं, आपण त्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. आणि आपल्या पदरी जर निराशा जर आली, तर आपण खचून न जाता परत आपल्याला
आशावादी कसं बनता येईल यासाठी आपण प्रयत्न निश्चितच आपण केला पाहिजे. अँड द लास्ट वन, वी शुड फुलफिल आवर ड्रीम्स. आपण आपली ध्येय पूर्ण केली पाहिजेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द पोएम. तर हे बघा सर्व कवितेविषयी होतं. आय वुड लाईक टू टेल ऑल ऑफ यू टू complete the English workshop as well as margin questions. Okay, now we'll see appreciation of the poem. Appreciation आपण थोडक्यामध्ये बघू. पॉइंट्स तुम्हाला माहित आहेत. पहिला पॉइंट आहे बघा, टायटल. The title of the poem is You Start Dying Slowly. Poet. The poem is composed by Pablo Neruda. Rhyme scheme. The poem is a free verse. ही जी काही कविता आहे तर ती फ्री वर्स आहे, कारण याच्यामध्ये राईम स्कीम नाही. Figures of speech, you start dying slowly. Alliteration, the sound yes is repeated. Sound yes जो आहे तो रिपीट झालाय. आणि शेवटचा आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. The poem is about happiness in future time. There are some things in present which help people to take joy or store beautiful moments. By doing things like traveling, reading, listening to different sounds of life, making new friends, keeping positive thoughts, etc., we can experience the joy of life. The poem teaches us to live life very cheerfully and confidently, right? So friends, this is all about the poem You Start Dying Slowly, and I hope you have enjoyed the session with me. And I would like to suggest, like the poet Pablo Neruda, that you should also enjoy your life by doing the things. And if you do not want to die slowly, you should study hard, you should fulfill the dreams of your parents. At the same time, you should live life very energetically and enthusiastically. So I would like to conclude the session by saying that arise, awake, and stop not till the goal is reached. Thank you.